अजिंक्य स्पोर्ट संघाचा हा गोलंदाज आला. पुलटॉस बॉल ऑन साइडला खेळून काढला जातो बॅटरने. एकदा मिळाली काऊ कॉर्नर मधून थ्रो येण्याआधी 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात निखिलने. फिल्डिंग करणारी टीम जर आपण बघितलं तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र हा संघ फिल्डिंग करतोय आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना युवराज डीजे अर्थातच हिमालय पाटील. काय झालं? गोलंदाज यार गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता, चांगला खेळून काढला जातोय. पुन्हा काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळायचं होतं. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये चेंडू गेला. थ्रो करण्याआधी 1 धाव मिळाली. 2 धाव मिळत आहेत म्हणजेच लगातारच्या 2 चेंडूवर 2-2 धाव मिळाल्यात. धावसंख्या धाव फळकावर लागली जाते ती 4. स्कोर मोज ऑन 4. पार्थ साठी 1 डब्बा आहे टीनचा, निखिल साठी 1 डब्बा आहे टीनचा आणि दुसऱ्या बाजूला रवी डवलाला 1 बियर आणि 2 टीन. ऋतिकच्या 2 टीन, रवीला 1 बियर. होळी चषक 2026 हा रणसंग्राम ब्रिजर ब्रॉईज प्रेझेंट ही मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे. इथे सुद्धा निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज बिट्टू तयार. कौशिक चेंडू हवेत आहे, जेल होण्याची शक्यता. शतरक्षक चेंडू खाली आणि गोलंदाजाला विकेट मिळाली. पहिला धक्का, विकेटचं पतन, पहिला गडी बाद, गॉन. धावसंख्या जर आपण बघितलं तर 1 गडी बाद. धावसंख्या धावपळकर आहे ती 4. तुषार सोनवणे आमचे मॅन्युअल स्कोरर आहेत. नवीन बॅटर आलेत हिमालय पाटील. महेंद्र भगत साहेबांकडून आजच्या दिवसामध्ये 250 रुपये कॅमेरामॅनच्या भूमिका अदा केल्यामुळे 3 षटकारांकरता 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय महेंद्र भगत साहेबांकडून ठेवलंय. आणि बिट्टू याने पहिल्याच बॉलला जर बोल्ड केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक महेंद्र भगत. ओहो बिट्टू याने पहिल्याच बॉलला बोल्ड केलंय. 500 रुपयाचं पारितोषिक बिट्टू कौशिक याला मिळतील महेंद्र भगत साहेबांकडून. गॉन. रिप्ले मध्ये सुद्धा दाखवलं किती लांब 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 दांडी उडाली. दांडी गुल परत परत दाखवलं जातंय रिप्ले. ओहो जणू काही तलवार फिरवले. त्रिपा उद्ध्वस्त केला. 11 वेळा रिप्ले दाखवला गेला त्रिपाळ झाल्यानंतर. पहिल्यांदाच असं कुठल्या तरी युट्यूब चॅनलने काम केलं. युवराज डीजे वर्सेस अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र असा सामना होतोय आणि आता युवराज डीजे कडून खेळत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत भूषण. भूषण भोईर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. वजन कमी केलंय, चेहरा सुद्धा एकदम सुंदर दिसायला लागलाय. मुलतानी मातीचा वापर होतोय अक्षय सांगतात. 4 धावा धाव पळकावर. ओ इम्पॅक्ट इन लाईन. विकेटचं पतन. बिट्टू खुश होतात. कौशिक याची धारदार गोलंदाजी. गॉन. विकेट हॅट्रिक वर आलाय आता गोलंदाज. वॉटर बॉलिंग विकेटचं पतन झालं. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत.
स्कोरर सध्या थोडेसे मग्न झाले दुसरीकडे. विकेट हॅट्रिक घेतले, विकेट हॅट्रिक पूर्ण केली गोलंदाज कौशिकने. एक मिड ऑफ मध्ये झेल टिपलाय, एक त्रिफा उद्ध्वस्त, त्याच्यानंतर एक लेग बिफोर द विकेट. शुभम आलेत फिटनेस मॅन. आता शरीरयष्टोपट्टूंना सुद्धा उतरवलं. बघूया काय फायदा होतो टीमला. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर आहे ती 3 गडी बाद 4. 12 बॉल शिल्लक आहेत. 3 गडी बाद 4 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन येतात ते म्हणजेच सिद्धेश. समोर बॅटर आहे तो म्हणजेच नवीन. नवीनला सुद्धा आपल्या धावा बनवाव्या लागतील, कारण 4च धावा स्कोर बोर्डवर सध्या आपल्याला बघायला मिळतात. 3 महत्वपूर्ण गडी बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या हिमालय डीजे या टीमचे. सिद्धार्थ तयार. फुल टॉस बॉल सिद्धार्थचा आणि नवीन चेंडूला मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलंय. विकेटचं पतन झालंय. सिद्धार्थला मिळाली सफलता. गॉन. 4 गडी बाद. धावसंख्या 4. 4 वर 4. नवीन बॅट्समन कोण गेलं ते बघूया आपण. न्यू बॅटर संतोष. एन्जॉय करतात तिथे भावेश भोईर, दिवेश पाटील, हितेश भोईर. दिवेशने आज विक्रम केलाय होळी कप 2026 मध्ये. आता 4 गडी बाद 4. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय तो म्हणजेच संतोष. सिद्धार्थ तयार. हाफ ट्रॅकर थोडासा जास्त वेग होता. यष्टी रक्षक श्याम पाटील यांच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची नोंद होतोय. लगातार जर आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवल्या जातील काय, परंतु इथे तसं काही दिसत नाही. बोलबाला पूर्णतः गोलंदाजांचा या खेळपट्टीवर दिसतोय. आता पुढे येऊन चेंडूला उचललाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमार्शे पार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. थँक्यू. मुंगफली वाले धुमाले या ठिकाणी आलेत. षटकार आल्यानंतर या वेळेला शॉट ऑफ लेंथ चेंडू टाकलाय. बीट केलं जातं. वेग सुद्धा चांगला दिसलाय. हाफ ट्रॅकर चेंडू सिद्धार्थचा. धावसंख्या धावपळकर 10. 4 गडी बाद 10 धाबा. 4 चेंडू टाकून झाले दुसऱ्या षटकामध्ये. आजच्या ज्या संभावित लढती आहेत त्या लढतीमधील हा महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर आलाय. युवराज डीजे वर्सेस अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र असं पुढील होणारा मॅच द ग्रेट मराठा सिद्धिविनायक वर्सेस स्वराज्य स्पोर्ट्स. बघूया मनीष मात्रे सांगतील आम्हाला हीच मॅच आहे की नाही. हो, आता इथे काय घडलंय ते बघूया. यष्टीरक्षक चुकला गेलाय. 1 धाव मिळाली. नंदू सुद्धा होते तिथे. 1च धाव. धावसंख्या पोहोचली ती 11 वर. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 11 धावा. विकेट हॅट्रिक सहित आजच्या दिवसात 1 विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज म्हणजेच कौशिक म्हात्रे बिट्टू या गोलंदाजाने ते विकेट हॅट्रिक पूर्ण केली. शुभम म्हात्रेकडे संधी आहे की धावफळक वाढवण्याची. आतापर्यंत ह्या इनिंगचा विचार केला तर ह्या इनिंग मध्ये 1च बियर लागू झाले, ते सुद्धा संतोषला. बाकीच्या सर्व खेळाडू निर्व्यसनी आहेत म्हणून ते मोठे षटकार किंवा चौकाराचा करता जात नाही.
हाफ ट्रॅकर आडव्या बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट मिड ऑनच्या दिशेने चेंडू गेलाय. डीप मिड ऑन मधून थ्रो करण्याआधी एक धाव मिळाली शुभमला. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत. धाव फळकावर त्या 4 गडी बाद 12. 12 वर 4 गडी बाद. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉल मध्ये बघूया काय रणनीती असेल बॅटिंग करणाऱ्या टीमची. गोलंदाजी मार्गावर आता चिनू आले. चिन्मय यांच्या हातामध्ये चेंडू असेल. धावसंख्या धावफळकावर 4 गडी बाद 12. मॅच सुरू आहे. अजिंक्य स्पोर्ट जीवचंद्र विरुद्ध युवराज डीजे असा. आज डीजे वाले सुद्धा मैदानाच्या आतमध्ये उतरले. लाईव्ह वाले सुद्धा मैदानाच्या आतमध्ये उतरले. जेटीसी लाईव्ह हे सुद्धा आज खेळताना दिसले. आज डीजे युवराज यांची टीम आपण बघितले. आता चिनू गोलंदाजी मार्गावर आणि समोर बॅटर आहे शुभम. हाफ ट्रॅकर चेंडू होता. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू राहतोय. एक धाव मिळाली. ताकदीचा वापर व्यवस्थित ते करू शकले नाही. कौशिक बिट्टू वेगाने चेंडू पर्यंत येत आहेत. चेंडूला उचलण्याआधी बॅटर शुभमने एकच धाव पूर्ण केली. धावसंख्या 13. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. प्रत्येक वर्षी सहकार्य करणारे आपल्या दानशूर व्यक्ती आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. द ग्रेट मराठा परिवाराचे मोहनदादा पाटील, हॉटेल अक्षित फॅमिली रेस्टॉरंटचे मालक निलेश दादा चव्हाण, कल्पेश भोईर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. इथे विकेटचं पतन होतं. लेग बिफोर द विकेट स्वरूपात संतोषला सुद्धा परत जावं लागतंय. म्हणजेच या इनिंगचा विचार केला तर 2 फलंदाज लेग बिफोर द विकेट स्वरूपात बाद झालेत. 5 गडी बाद. धावसंख्या धाव फळकावर आहे 13. 13 वर 5 गडी बाद गॉन. थँक्यू. नवीन बॅटर हार्दिक गेलं. मला वाटतं रवी सुद्धा खेळतील. रवी फक्त कोचिंगच्या भूमिकेमध्ये आहेत कारण होळी चषक त्यांना रास येत नाही म्हणून अशा वेळेस ते ट्रेनिंग करत असतात, कोचिंग करत असतात आपल्या खेळाडूंना. जुने खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चेंडू तयार. त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल. धावसंख्या 13. फुल टॉस बॉल होता. चेंडू ऑन साइडला डिक्लेरेशन झोन मध्ये येतोय. 2 धावांची नोंद होतोय. धावसंख्या 5 गडी बाद 15. मला असं वाटतं की आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये मोठा फटका येईल काय? हार्दिक या खेळाडूला पाठवलंय. डावखुऱ्या हाताचा तो बॅटर आहे आणि या मॅच मध्ये त्याची चांगली फलंदाजी बघायला मिळेल काय? टॉस साठी या स्वराज्य स्पोर्ट्स विरुद्ध द ग्रेट मराठा सिद्धिविनायक जीवचंद्र. चांगला बॉल. दॅट्स अ गुड बॉल. चांगलं ओळखलं होतं गोलंदाजाने बॅटरला आणि त्या अनुषंगानेच ते गोलंदाजी करत आहेत. डॉट बॉल. समीक्ष मोरे या ठिकाणी आज पुन्हा खेळताना दिसले. जेटीसी लाईव्ह या टीम मध्ये त्यांचा संघ आपल्याला खेळताना दिसला. होळी कप मध्ये कोणता खेळाडू कोणत्या टीम मध्ये खेळले काही सांगता येत नाही. दांडी गोल. त्रिपाव दोस्त केलाय चिनू या गोलंदाजाने. विकेटचं पतन झालं. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या धावपळकर आहे ती म्हणजेच 15. 15 एक षटकार जर खेचला तर 5,000 रुपये या ठिकाणी मिळतील. कुशांत या खेळाडूला घरामध्येच पैसे जातील. कुशांत या बॅटर करता एक षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक हिमालय पाटील यांच्याकडून जाहीर झालंय. हिमालय पाटील म्हणतात तर युवराज डीजेचे मालक आहेत, प्रोपरायटर आहेत आणि त्यांचेच बंधू कुशांत मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. हे तुम्ही बघू शकता. फायदास पाटील मंडप डेकोरेटरचे मालक आहेत.
आणि त्यांनी सुद्धा चांगली व्यवस्था या ठिकाणी, चांगली जर्सी, कॅप्टन आहेत स्वराज्य स्पोर्ट्स टीमचे मला वाटतं. या इनिंगचा आता हा शेवटचा बॉल. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे, मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक कुणी नव्हता. एकदा मिळाली, दुसऱ्या धाबे करता बॅटर धावत आहेत, 2 धावा पण पूर्ण केल्यात. तिसरी धाव मिळेल काय? 2 धावा मिळत आहेत. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाव फळकावर धाबा झालेल्या आहेत डीजे युवराज टीमच्या. त्या 6 गडी बाद 17, 18 या धावसंख्येचं टार्गेट असेल. 18 इज द टार्गेट. चला आपण टॉस कडे सुद्धा वळणार आहोत. टॉस साठी स्वराज्य स्पोर्ट्स आणि द ग्रेट मराठा सिद्धिविनायक जुचंद्र टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला आज मॅच होळी चषक आहे. बोलला की सुका करतोय आम्ही, कारण आमचा कॉइन गायब झाला इथे. नेचर डे, एका बाजूला नेचर डे आहे आणि दुसऱ्या बाजूला खाली, दोघांपैकी एक उल्लेख करायचा आहे. मी निलेश चव्हाण साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. कॉइन आलाय, छापके काटा आता आपण करूया. द ग्रेट मराठा सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमचे कॅप्टन रवी वाघमारे आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमचे कॅप्टन भाईदास पाटील. चला, छापाचा आवाज इथे काटा आलाय. रवी यांनी हा टॉस जिंकलाय. रवी टॉस जिंकलाय, होळी चषक खेळताय, आल्यानंतर कसं वाटलं? या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? या स्पर्धेची 1 वर्ष वाट बघायला लागते आम्हाला, खूप मजा येते खेळायला. डिसिजन काय घेतलं? फिल्डिंग. तुम्हाला शुभेच्छा असतील. भाईदास, तुम्हाला बॅटिंग करायचं आहे, वाट बघावी लागते, परंतु तुम्ही ही स्पर्धा प्रत्येक वर्षी खेळतायत की पहिल्यांदा उतरलेत? पहिल्यांदा म्हणूनच तुम्हाला विचारलं. किती धावा बनवलाल? समोरच्या टीम विरुद्ध 3 षटकांचा सामना आहे. साधारणतः 60चा टार्गेट असेल. वाटतं ही स्पर्धा प्रत्येक वर्षी व्हावी असं? दरवर्षी व्हायला. तुम्ही सुद्धा या ठिकाणी चांगलं डेकोरेट करतायत. स्पर्धेबद्दल काय प्रतिक्रिया? खूप चांगलं आयोजन आहे यांचं. थँक्यू. जास्त बोलत नाही भाईदास. भाईदास आहेत बिंदास. टॉस झालेला आहे. द ग्रेट मराठा सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा जुचंद्र टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि स्वराज्य स्पोर्ट्स टीमला बॅटिंग साठी आमंत्रण दिलं जाईल. हा पुढचा मॅच असेल. चला आता मॅचला सुरुवात होतोय. ओल्ड इज गोल्ड, जुने जाणते खेळाडू नंदकुमार नंदू मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत आणि त्याच्या सोबतीला केबल मिस्टर जेपीएल मध्ये चांगला खेळ त्याचा सुद्धा पाहायला मिळाला होता. आणि बघूया आता 2 बॅटर आपल्या टीम करता काय करतील. लक्ष आहे ते 18 या धावसंख्येचं. 18 इज द टार्गेट. पहिले षटक टाकण्याकरता संतोष याच्यावर जबाबदारी सुपूर्द केलं. पहिल्या इनिंगचा जर आपण विचार केला तर 17 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झालेत. 18चं लक्ष आहे. स्ट्रायकिंग कडे केवल, नॉन स्ट्रायकिंग कडे नंदू. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमला 18 धावांचं लक्ष. ललित भोईर सरांचा इशारा. गेमेझॉन मॅचला होतं सुरुवात. संतोष गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेत. पुन्हा एकदा चेंडूची तपासणी करतात. खिशात ठेवतात की काय? नाही, चेक करतात. जास्त वेळ खर्च होतोय. 3 षटकांकरता तुम्हाला दिलेला अवधी आहे तो 15 मिनिटांचा. 2 षटकं तुमचे 10 मिनिटांमध्ये टाकून पूर्ण झाली पाहिजेत. हिमालय पाटील यांनी जर झेल टिपला तर त्याच्या प्रत्येक झेल करता 500 रुपयाचा पारितोषिक
आदरणीय महेंद्रजी भगत साहेबांकडून दिलं जाईल. पहिलाच बॉल संतोषचा चांगला पडलाय, डॉट बॉल. म्हणजेच मॅच मध्ये पलटवार यांची टीम सुद्धा करू शकते. जरी 18 धावांचं टार्गेट असलं तरी ते सोपं आहे असं समजू नये. चांगले प्यादे या ठिकाणी वापरले जातात. चांगल्या गुडलेन स्पॉट वरचा चेंडू आहे, इनसाइड आउट करून खायचं होतं बॅटरला. बॅटिंग क्रीजच्या कळवर जाऊन लेग स्टंपच्या दिशेने आज जाऊन ते शॉर्ट सिलेक्शन त्यांना करायचं होतं, परंतु चेंडू हा ऑफ स्टंपच्या जवळून गेला. डॉट बॉल. लगातारच्या 2 चेंडू डॉट टाकले. सुरुवात खूपच सुरेख झाली, चांगली झाली. गोलंदाजी करणाऱ्या युवराज डीजेची दॅट्स बेटर डिलिव्हरी. युवराज डीजेचे प्रोप्रायटर हिमालय पाटील यांनी जर झेल टिपला तर त्याच्या झेल करता 500 रुपयाचा पारितोषिक महेंद्र भगत साहेबांकडून त्याला मिळेल. आजच्या दिवसातील जे काही 250 रुपये बाकी आहेत त्यांचे ते संध्याकाळी त्यांना तो हिशोब दिला जाईल. कॅमेरा वर्क थोडं वेळ केलं होतं त्यांनी. संतोष तयार आहेत. मॅच मध्ये वार पलटवार करताना दिसतात. विकेट मिळाली तर फायदा. आता चुकी करतील असं वाटतंय आणि इथे सुद्धा लगातारचे 4 चेंडू डॉट टाकलेत. 18चं टार्गेट आहे. म्हणजेच आता इक्वेशन सिच्युएशन काय सांगतोय तर 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉल मध्ये जिंकण्याकरता 18 धावांची गरज आहे. ओहो, बॉलिंग, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. अतिशय चांगला प्रभाव, दबाव, दडपण वाढवलंय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 1 गडी बाद 0 गॉन. थँक्यू. युवराज डीजेने चांगली गोलंदाजी या ठिकाणी ठेवलेत. 5 चेंडू टाकलेत, एकही धाव दिली नाही, 1 सफलता मिळवून दिली. आणि आता सर्वात अनुभवी खेळाडू या वयामध्ये बरेचसे खेळाडू रिटायरमेंट घेत आहेत, परंतु अमर पाटील यांची जिद्द चिकाटी हे ते काही सोडत नाही आणि पुन्हा पुन्हा मैदानाच्या आतमध्ये ते उतरत असतात. क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणारे क्रिकेटचे भक्त म्हणून अमर पाटील यांना ओळखलं जातं. या षटकातील शेवटचा बॉल ऑफ स्टंपर शफल झालाय. चेंडूला ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. एकदा मिळाली अमरला, दुसरी धाव मिळेल काय? दुसरी धाव घेता घेता मोठा धोका होऊ शकतोय आणि तो धोका झालाय. परत जावं लागतंय. आल्या पावली बॅटर नंदूला. विकेटचं पतन, दुसरा धक्का. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर आहे 1 धाव आणि गडी बाद झाले तर 2 गॉन. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 17ची आवश्यकता. 12 चेंडू 17 पाहिजेत. थँक्यू. थांबवतो जरा. वेलकम बॉब्स. भावेश पाटील यांना आपण बघतायत. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफळकर 1. काही चांगली सुरेख गोलंदाजी संतोषने या संघाद्वारे खेळत असताना केलेली आहे. आता संकटामध्ये टाकलंय अजिंक्य स्पोर्ट जुजून टीमला. ते संकट असे आलेत की आता 12 बॉल मध्ये 17 पाहिजेत. एक वेळ होती की 6च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या, आता 8.5च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत 17. दुसरं षटक टाकण्याकरता नवीन आलाय. नवीन म्हात्रे या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. युवराज डीजेचे कॅप्टन, त्यांचे संघ मालक म्हणून सुद्धा चांगलं काम हिमालय पाटीलचं. एक सुंदर असे गायक आहेत, चांगले गीत, सुरेख आवाज आहे, गोड आवाजाचे धनी आहेत आणि आज होळीवर सुद्धा काहीतरी गीत त्यांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत. मॅच कडे वळत असताना आता नवीन बॅटर खेळण्याकरता आलाय सिद्धार्थ म्हात्रे. अमर पाटील, सिद्धार्थ म्हात्रे हे दोन्ही चांगले खेळाडू आहेत. 12 चेंडूंमध्ये 17ची आवश्यकता. नवीन म्हात्रे याचा हा पहिलाच बॉल.
हा ट्रेकर उंचावरून खेळलाय, उंची जास्त लांबी कमी आहे काय, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषेपार, एक काचेची बियर पार, षटकार. ओ बुलाती है मगर जाने का नाही. काचेचे बिअरवर जास्त प्रेम असतं अमरचं. नेहमीच मी बघत असतो त्यांना, रिक्षा आले की रिक्षामध्ये एकटेच चालू असतात. षटकाराच्या मदतीने आता काय गणित झालंय, धाव संख्या 7-11 मध्ये पाहिजेत 11. ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली, अतिरिक्त धाव्याच्या मदतीनं धाव संख्या पोहोचली ती 8. गडी पाचले ते 2. आता 11 मध्ये 10 पाहिजेत. महेंद्र भगत हे सुद्धा पूर्वी अजिंक्य स्पोर्ट्स संघाकडूनच खेळायचे. अजिंक्य स्पोर्ट्स संघाचे कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी यापूर्वी त्यांनी स्वीकारल्या आणि आता टीसीपी लाईव्हचे प्रोपरेटर म्हणून मोठी जबाबदारी. हाव, चांगला फटका होता. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केलाय तो नवीन. आणि याच बरोबर धावसंख्या धावपळकर जर आपण बघितलं तर ती आहे 9 धावा. धावसंख्या धावपळकावर लागले जाते ती म्हणजेच 9 धावा. 10 मध्ये 9 ची गरज आहे. अमरच्या षटकारांची थोडस पार्ट जड चालू. पुन्हा अजिंक्य स्पोर्ट जुचुंद्र टीमचं नवीन मात्रे पलटवार करेल काय, क्रॉस बॅटने खेळायचं होतं. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, खाली दाबतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. भूषण कोणती चूक करत नाही. आता 9 मध्ये पाहिजेत 9. धाव संख्या 9, चेंडू शिल्लक आहेत 9, धावा पाहिजेत 9. स्लो ओव्हर चेंज ऑफ पेस, विकेट जाईल काय, झेल टिपण्याचा केला होता प्रयत्न हार्दिकने, त्याला चकवत चेंडू जातो सीमा रेषेपार, मिळतील धावा 4. होईल चषक, चौकार. आता 8 बॉल मध्ये 5 धाव्यांची गरज आहे. एक टीन बियर लागू झाली सिद्धार्थला. स्क्वेअर ऑफ द विकेट कायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. राईट चालाय, वाईट लाईनच्या हातून चेंडू वळतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. 7 मध्ये पाहिजेत 5 धावा. 13 वर 2 गडी बाद. शेवटचा बॉल असेल या षटकातील. 7 बॉल आणि 5 ची आवश्यकता. हाफ ट्रेकर ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल आहे. व्हाईट बॉल. अमरची इच्छा होती की मी तिथे गेलो तर मला एक बियर तरी मिळेल. षटकरने त्याला फिनिश करायचं होतं. आपल्याला आता 4 पाहिजेत. 7 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता. 7 बॉल आणि 4 ची आवश्यकता अजिंक्य स्पोर्ट जुचुंद्र टीमला युवराज डीजे या संघाला पराभूत करण्याकरता. दुसऱ्या बाजूला विकेट मिळवावा लागेल. आडव्या बॅटचा वापर केलाय. शतरक्षकाला चकवा चेंडू जातोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, सीमा रेषेपार, चौकार. आणि ह्याच बरोबर या मॅचला संपवलंय. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. Man of the match goes to Kaushik Matre. Bittu is the man of the match. 3 विकेट्स घेतल्यात. फक्त अमरने ती बियर